नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता आवश्यक असलेल्या 90 दिवस बांधकाम नाक्यावर काम केल्याचे प्रमाणपत्र देण्याकरिता प्राधिकृत अधिकारी म्हणून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती केली आहे। त्यामुळे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांनी बांधकाम कामगारांना 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे। परंतु तिवसा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बऱ्याचशा ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी जाचक अटी लावत आहे व काही ग्रामसेवक योजना बंद झाल्याचे सांगत आहे। संघटनेने वेळोवेळी ग्रामसेवकाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून हा मुद्दा निकाली काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही। या संदर्भात अमरावती जिल्हा इमारत बांधकाम कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम कामगारांना सोबत घेऊन तिवसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांना निवेदन दिले। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे। कामगारांचा मागणी दिवस चिराय हो, कामगारांचा मागणी दिवस चिराय हो, 10 जुलै कामगारांचा मागणी दिवस चिराय हो। अमरावती जिल्हा बांधकाम कामगार युनियन सिटूच्या माध्यमातून संपूर्ण देशभर मागणी दिवस म्हणून पाळला जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपल्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीवरती बांधकाम कामगारांना 90 दिवसाचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, त्यासाठी या ठिकाणी निदर्शने करण्यात आले। त्याच्यानंतर दुसरी मागणी होती का बोगस नोंदणी जी आहे हे थांबवली पाहिजे, आणि तिसरी मागणी होती का 2 लाख रुपयाचं जे घरकुलासाठी बांधकाम कामगारांना अनुदान मिळालं पाहिजे। यासाठी बांधकाम कामगाराचं शिष्टमंडळ माननीय व्हिडिओ साहेबांना भेटलं, सखोल चर्चा केली। हे सखोल चर्चा केल्याच्या नंतर असा निर्णय झाला का 90 दिवसाचं बांधकाम कामगारांना जे काही प्रमाणपत्र पाहिजे ते विनाअट प्रमाणपत्र देण्याचं आपल्या व्हिडिओ साहेबांनी मान्य केलं। त्यासोबतच जे बोगस नोंदणी रोखायची आहे ते बोगस नोंदणी रोखण्यासाठी स्थानिक पातळीवरचे जे काही ग्रामसेवक आहेत आणि संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत यांच्यामध्ये समन्वय निर्माण करून हे बोगस नोंदणी रोखण्यासाठी जे काही ग्रामसेवक आहेत ते गावातील जे काही बांधकाम कामगाराचे अर्ज आले त्याची 15 दिवस जवळ ठेवून त्याची पडताळणी करेल आणि त्यानंतरच त्यांना बांधकाम कामगाराचं प्रमाणपत्र देण्यात येईल। त्यासोबतच जे काही घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे याच्यासाठी जे कल्याणकारी मंडळाचं अमरावतीतलं ऑफिस आहे त्याच्यासोबत संघटनेसोबत समन्वय करून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी पंचायत समितीमार्फत प्रयत्न करण्यात येईल, आणि बोगस नोंदणी रोखण्यासाठी येत्या काळात संघटनेसोबत समन्वय करून एक व्यापक प्रमाणात एक मोहीम राबवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आणि सिटू संपूर्ण महाराष्ट्रभर बांधकाम कामगारांसाठी जे काही मुलांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना आहेत, जर बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाला त्यांना लाखो रुपयाचं अनुदान आहे, हे मिळण्यासाठी येत्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे, अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। आज दिनांक 10 जुलै 2024 रोजी अमरावती जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचा सिटू संघटनेशी संलग्न कामगारांचा मोर्चा धरणे आंदोलन पंचायत समिती तिवसाच्या आवारामध्ये इथे झालेलं होतं। आंदोलनातील प्रतिनिधींशी पंचायत समिती तिवसाच्या स्टाफने चर्चा केली असता त्यांच्या 3 मागण्या असल्याचे लक्षात आले। पहिलं होतं की बांधकाम कामगारांना विनाअट 90 दिवस प्रमाणपत्र देण्यात यावं ग्रामसेवकांकडनं। दुसरं होतं बांधकाम कामगारांची घरकुलाच्या लाभासाठी शिफारस करण्यात यावी कल्याणकारी मंडळाकडे, आणि तिसरी मागणी त्यांची होती बोगस कामगारांना प्रमाणपत्र मिळणार नाही याची खबरदारी घ्या। या बाबतीमध्ये माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार तसेच राज्य शासनाने 2017 आणि 2021ला पारित केलेल्या शासन निर्णय आणि परिपत्रकांनुसार ग्रामसेवकांनी खात्री करून बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्याबद्दल शासन निर्णयात नमूद असलेल्या तरतुदींनुसार कार्यवाही करण्यासंबंधी चर्चा झाली, आणि त्या संबंधीचे शासन निर्णयाच्या अनुसार पत्र पंचायत समितीमार्फत प्रसृत होईल याचे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले, आणि नियमोचित कारवाईसाठी ग्रामसेवकांनी सूचित करण्यात आले।